नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। गौण खनिज अवैध उपसा व वाहतूक प्रकरणी कठोर कारवाईची गरज। कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे वेतन रखडले, शिक्षण विभागास निवेदन सादर। शारदा नेत्रालयाचा 20वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न। महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्ताने अभिवादनासह सामाजिक उपक्रमांचे आयोजन। आणि समाजवादी पार्टीचे इर्शाद जहागीरदार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा। आता बातम्या विस्ताराने। गौण खनिजाचे अवैध उपसा उत्खनन व वाहतूक प्रकरणी महसूल विभागाने कारवाईची भूमिका घेतली आहे। या प्रकरणी प्रशासनाने बोटचेपी भूमिका न घेता कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे। पुणे शहरालगत असलेल्या निमडाळे मोराणे शिवारात अवैधपणाने गौण खनिजाची वाहतूक करताना काही डंपर, ट्रँकर व अन्य वाहनांवर महसूल विभागाने कारवाईची भूमिका घेतली आहे। संबंधित वाहन चालकाकडे गौण खनिज वाहतुकीबाबत पावती व कागदपत्र नसल्याने महसूल प्रशासनाने पंचनामा नोंदवीत संबंधित वाहने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे जमा केली आहेत। दरम्यान संबंधित गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी संबंधितांनी पावती, परवानगी, पुरावे सादर केल्याचा दावा केला जात आहे। मात्र ही वाहतूक होताना आरटीओ नियमांचे उल्लंघन होत होते का याची चौकशी करीत उचित कारवाई करण्यात येईल अशी भूमिका तहसीलदार श्री शेवाळे यांनी घेतली आहे। धुळे जिल्हाभरात अवैध गौण खनिज उपसा व वाहतुकीचे प्रकरणे नवीन नाही। तक्रारी करूनही बहुतांश वेळा होणारे अर्थपूर्ण दुर्लक्ष भविष्यात घातक ठरू पाहणारे आहे। वाळू माफी यांची वाढती मुजोरी धोकेदायक असून प्रशासनाने कुणालाही पाठीशी न घालता कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे। काल निमडाळे मोराणे प्रल या रस्त्यावर महसूल विभागाचे पथक गस्त घालताना त्यांना काही ट्रका मुरुमच्या आढळून आल्या। त्या ट्रकांकडे परवानगी मागितली असता त्यांच्याकडे परवानगी दिसून आली नाही, त्यामुळे सदरच्या ट्रका ह्या इलिगल मायनिंग म्हणून कन्सिडर करून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला आमच्या पथकाने जमा केलेले आहेत। त्यांना आज आम्ही नोटीस देखील दिलेली आहे सदर याच्याबाबत। त्यांच्या नोटिसी देताना त्यांनी आम्हाला माननीय जिल्हाधिकारी यांनी त्यांना परवानगी दिल्याचे कागदपत्र आमच्यासमोर सादर केलेले आहेत, परंतु काल गाडीसोबत ते कागदपत्र नसल्याने आमच्या पथकाने कोणताही पुरावा नसल्यामुळे ते सर्व वाहनं पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला जमा केलेली आहेत। मला वाटते सदर याचा पंचनामा देखील करण्यात आलेला आहे। प्रत्येक वाहनामध्ये किती मुरुम प्रास आहे या देखील पंचनामा मंडळ अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे। सदर वाहनाची मान्य आरटीओ विभागाकडून तपासणी करण्यात येईल। आरटीओच्या आदेशाप्रमाणे किंवा आरटीओचा जो परवाना आहे त्याच्यात आवश्यक जो गौण खनिज साठा पाहिजे त्या व्यतिरिक्त जर जास्त असेल तर ओव्हरलोडिंग म्हणून त्यांच्यावर वेगळा दंड करण्यात येईल। तो साठा आत असेल तर त्याच्यावर कोणती कारवाई करण्यात येईल। धुळे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांसह उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची वेतन सध्या अनियमित झाले आहे। शिक्षक संघटनांच्या पाठपुराव्यामुळे माध्यमिक शिक्षकांचे वेतन सुरळीत झाले असले तरी अद्याप कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे 2 महिन्याचे वेतन मात्र रखडले आहे। शिक्षण विभाग देखील अनास्था दाखवित असल्याने संबंधित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांवर अडचणीची वेळ आली आहे। तरी माध्यमिक शिक्षण विभागाने तात्काळ निर्णय घेत रखडलेले वेतन अदा करावे अशी मागणी करीत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास निवेदन सादर केले आहे। यावेळी शिक्षक संघटनांचे प्रतिनिधीसह कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या भावनेने आम्ही ही गोष्ट मान्य केली। दिवाळी अंधारात गेली तरी सुद्धा आम्ही आमच्या दिव्याने उजेड काढून दिवाळी अंधारात साजरे केले। त्याच्यानंतर आमचं कर्तव्य म्हणून आम्ही निवडणूक ड्युटी अतिशय प्रामाणिकपणे आमच्या भगिनींनी सुद्धा आणि आमचे सगळे बांधव तर आदिवासी पाड्या वस्तींवर जाऊन त्यांनी इतकं प्रामाणिक काम केलं साहेब
की त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणजे दिवाळी आनंदात साजरी केली, आम्ही निवडणुकीचा उत्साह दिवाळी आनंदात साजरा केला, आणि हे सगळं करून शिक्षा काय तर आम्हाला 2 महिन्याचं वेतन नाही. ही गोष्ट पुरोगामी महाराष्ट्रासाठी अतिशय खेदजनक आहे, आणि म्हणून नाईलाजाने आज आम्हाला या ठिकाणी आपल्याला निवेदन देण्यासाठी. बरं, निधी ही तांत्रिक अडचण होती, निधी सुद्धा आलेला आहे, तरी वेतन नाही. म्हणजे आणि साहेब सप्टेंबर पासून वेतन नाही, ऑक्टोबरचं वेतन नाही. प्रॉव्हिडंट फंड लोकांचा कोणाचं लग्न आहे, आमचे एक बंधू होते, त्यांच्या मुलीचं लग्न होतं, तरी त्यांना प्रॉव्हिडंट फंड मिळाला नाही. नंतर आमचे रिटायर लोक आहेत, आमचे शिक्षक बंधू, त्यांचा आता 5वा हप्ता अजून मिळालेला नाही. निधी असताना हे जर होत असेल साहेब, याच्यामध्ये कुठेतरी आम्हाला विनम्रपणे आम्ही आपल्याला निवेदन देत आहोत साहेब, की ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे. आमचं वेतन 1 तारखेला रेग्युलर होत होतं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ऑफिसमध्ये, माफ करा, या कार्यालयामधल्या काही गोष्टी चुकीच्यांना समर्थन केलं म्हणजे 1 तारखेला पगार मिळेल का? त्याला विरोध केला म्हणजे 2-2 महिने पगार मिळणार नाही का? अशा शंका आमच्या सगळ्या बांधवांच्या मनामध्ये निर्माण. मग आम्ही प्रामाणिक काम करावं का करूच नाही का? अशा अनेक शंका कुशंका काल मी संध्याकाळी बोललो. शारदा नेत्रालयाच्या माध्यमातून डोळ्यांशी संबंधित रुग्णांना किफायतशीर दरात उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न आला आहे. भविष्यात डोळ्यांशी संबंधित सर्व प्रकारचे सर्वोत्तम उपचार येथे कायमस्वरूपी मिळावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले आहे. धुळे शहरात गेल्या 20 वर्षापासून धुळेकरांच्या नेत्ररुग्ण सेवेत असलेल्या शारदा नेत्रालयाच्या 20वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला आहे. 20 वर्षाच्या सेवेत तब्बल 7,34,000 डोळ्यांशी संबंधित रुग्णांनी शारदा नेत्रालयातून सेवा घेतली आहे, तर तब्बल 1,15,000 रुग्णांचे डोळ्यांशी संबंधित ऑपरेशन्स शारदा नेत्रालयाच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. शारदा नेत्रालयाचा 20वा वर्धापन दिन नुकतेच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भविष्यात डोळ्यांशी संबंधित अल्प दरात सर्वोत्तम उपचार नियमितपणे देण्याची भूमिका शारदा नेत्रालयाची असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात विश्वस्तांनी केले आहे. यावेळी शारदा नेत्रालयाचे विश्वस्त, कर्मचारी, स्टाफ व कार्यक्रमानिमित्त आलेले अनेक रुग्ण उपस्थित होते. शारदा नेत्रालय संपूर्ण खानदेशमध्ये प्रसिद्ध असलेला डोळ्याची सेवा देणारं सेवाभावी हॉस्पिटल. आज या हॉस्पिटलला 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 21व्या वर्षात पदार्पण होत आहे. धुळे शहरात ही सेवा देताना एक छोट्या रोपट्यापासून सुरू होऊन आज या शारदा नेत्रालयाचा एक मोठा वृक्ष तयार झालेला आहे आणि आतापर्यंत 1,15,000 ऑपरेशन शारदा नेत्रालयामध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत जर आपण मोजले, प्रत्येक ऑपरेशनचं आपल्याकडे रेकॉर्ड आहे. 1,15,000 ऑपरेशन झालेले आहेत. 7,34,000 पेशंटची तपासणी या ठिकाणी आपण केलेली आहे आणि डोळ्याचे सर्व प्रकारच्या विकारावर उपचार करण्याकरता आपण इथे तत्पर आहोत. जे विभाग अजून आपल्याकडे नाही ते सगळे सुरू करण्याचा आपला मनोदय आहे, जेणेकरून धुळे येथील डोळ्यासंबंधित विकाराकरता कोणत्याही पेशंटला धुळ्याच्या बाहेर जाण्याची गरज पडू नये असा आपला मानस आहे. जास्तीत जास्त अत्यंत किफायतशीर दरात आणि उत्तम सेवा, सगळ्यात महत्त्वाचं आहे उत्तम सेवा, आणि तेच आमचं ब्रीदवाक्य आहे. जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना सेवा देण्याचा आमचा मानस आहे, त्याप्रमाणे आम्ही कार्यरत आहोत. हा टप्पा गाठताना या 20 वर्षाच्या काळात आमच्या इथं सेवा देणारे आमचे सर्व डॉक्टर मंडळी आणि आमचे सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतलेला आहे. त्यांच्या या बहुमोल सेवेचा पण आजच्या दिवशी आम्हाला जाणीव आहे. त्यांचे पण आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि उत्तरोत्तर शारदा नेत्रालय याच्यापेक्षा अधिक प्रगती करेल असा मी तुम्हाला विश्वास या ठिकाणी देतो. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून
आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने धुळे जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत माळी समाज बांधवाच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे समाज सुधारणेतील चळवळीचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. स्त्री शिक्षणासह सामाजिक सुधारणांमध्येही प्रभावी चळवळ राबवीत जनजागृती करण्यात महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान राहिले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने धुळे शहरासह जिल्हाभरात सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. धुळे शहरातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत माळी समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी विलास माळी, प्राचार्य BH जाधव, राजकिशोर तायडे, सुनील वाघ, प्राचार्य नंदन, सुमित माळी, ST चौधरी, दिलीप आप्पा देवरे, एकनाथ माळी, तारका विवरेकर, सुभाष विवरेकर, महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे संचालक अमित सोनवणे, हेमंत साळुंके, रवी सुनील वाघ, ॲडव्होकेट संभाजीराव पगारे, विलासराव पाटील, स्वप्नील पगारे, गा बापू घरटे यांच्यासह माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजवादी पार्टीचे इर्शाद जहागीरदार यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यासाठी दीर्घायुष्य चिंतित समर्थकांच्या वतीने धुळे शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाजवादी पार्टीचे पदाधिकारी इर्शाद जहागीरदार यांनी धुळे शहरात आपले स्वतंत्र वलय निर्माण केले आहे. जहागीरदार यांच्या वाढदिवसानिमित्ताने धुळे शहरातील त्यांचे समर्थक, स्नेही, हितचिंतक यांनी जहागीरदार यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दीर्घायुष्य चिंतिले आहे. इर्शादभाई जहागीरदार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरानजीकच्या कृष्ण आश्रम येथे फळवाटप करण्यात आले, तर हजरत अंजन शाह दाता सरकार येथे चादर चढवण्यात आली व पांजरापोळ येथे गायींना चारा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कैलासभाऊ चौधरी, जयाताई साळुंखे, उमेश रावसाहेब महाले, महेंद्र दादा शिरसाट, राहुल पोळ, राज दादा चौधरी, मोहसिन पठाण, स्वप्नील पोळ, साळुंखे, वंदना केदार, ज्योती मरसाळे, वर्षा गांगुर्डे, शबना शेख, योजना हिरे, संगीता बोरसे, गुप्ता शेख व पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 28 नोव्हेंबर इर्शादभाई जहागीरदार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व महिला पदाधिकारी इथं गोशाळेमध्ये चाऱ्याचं वाटप करण्यासाठी आलोय. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाईंना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आम्ही त्यांच्यासोबत कायम राहणार आहोत. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले. नमस्कार.